कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणानंतर कुक्कुटपालन करणारा शेतकरी सावरत असताना कंपनीकडून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची घटना घडत असल्याने कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. पेण तालुक्यात कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पक्षी व खाद्य पुरवणाऱ्या पावसन फार्मर्स लिमिटेड कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे पक्षी व बुरशीयुक्त खाद्य पुरवण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत कंपनीच्या सुपरवायझर यांच्या निदर्शनास आणूनही कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने पक्ष्यांच्या मरतुकीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही शेतकऱ्यांना कंपनीकडून कुठलीही नुकसान भरपाई न देता कंपनीचे सुपरवायझर कर्मचारी यांच्याकडून उलट उत्तर देण्यात येत आहेत. यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर यांच्याकडे कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल तक्रार केल्याने अध्यक्ष अनिल खामकर आणि संबंधित कुक्कुटपालन करणारे शेतकरी यांनी पावसन फार्मर्स लिमिटेड कुक्कुटपालन कंपनीच्या पेण तरणखोप मार्गावर असलेल्या कार्यालयात जाऊन नुकसानीबाबत अध्यक्ष अनिल खामकर यांनी उपस्थित कंपनीचा सुपरवायझर याला कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे पक्षी व बुरशीयुक्त पुरवण्यात आलेल्या खाद्याबद्दल जाब विचारून धारेवर धरले असता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सांगून 2 दिवसात शेतकऱ्यांना भरपाईबद्दल निर्णय कळवण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी पोल्ट्री योद्धा महाराष्ट्र अध्यक्ष अनिल खामकर, तक्रारदार निलेश पाटील, रायगड जिल्हा कुक्कुटपालन योद्धा संचालक राजेश पाटील, अनंत पाटील, राजेंद्र पाटील, विश्वास पाटील आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते. आज आम्ही पावसन कंपनीचं ऑफिस जिथं पेण या ठिकाणी आहे, तिथं काही अलिबाग तालुक्यातील शेतकरी, पेण तालुक्यातील शेतकरी आणि ज्या आमच्याकडे कंप्लेंट केली होती की आम्हाला गेले 4 महिने 2-2 बॅच काढून देखील पैसे एकही रुपया मिळाला नाही. तर ती कंप्लेंट आल्यानंतर मी स्वतः इथं ऑफिसमध्ये आलो. आल्यानंतर मॅनेजर साहेबांना भेटलो आणि त्याच्यानंतर तेथील त्यांचे जे मालक आहेत त्या मालकांशी माझं फोनवर बोलणं झालं. त्यांनी सांगितलं येत्या 2 दिवसामध्ये याच्यावर मार्ग काढून आम्ही काहीतरी यांना जो निर्णय आहे तो देऊ. परंतु याच्यामध्ये गेले 4 महिने 4 महिन्यामध्ये 2 बॅचेस निघाल्या. पहिली बॅच मध्ये त्यांचे तज्ञ डॉक्टर जे आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या 6 मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला याचा कॉम्पेन्सेशन आम्ही 100% देऊ असं त्यांना आश्वासन दिलेलं होतं. परंतु त्या आश्वासन ते देऊन पुढे वेळ निघून गेला. त्याच्यानंतर त्यांनी दुसरी बॅच त्यांच्या शब्दावर टाकून घेतली. ती टाकल्यानंतर त्यांना साधारण 1200-1300 ग्रॅमला व्हायरल इन्स्पेक्शन लागला आणि तो लागल्यानंतर त्यांची मर जी चालू झाली म्हणजे 50, 60, 70 सगळे अशी मर झाले. त्यांनी केलेले चॅटिंग मॅनेजर साहेबांसोबत किंवा सुपर त्याचे फोटो त्यांनी मला सगळे दाखवले. तर झाल्यानंतर कंपनीचा एक कर्तव्य होतं, जर 1500 1300 1400 साईजला पक्षी त्यांनी ट्रेडिंग करायला हवे होते. परंतु त्यांनी ते केलेलं नसून त्यांनी 2300 ते 2500 साईज म्हणजे जवळजवळ 40 दिवस 40-42 दिवसात त्यांनी वाढ बघितली आणि त्या दरम्यानमध्ये त्यांची बऱ्याच प्रमाणात मरतूक झाली आणि त्या मरतुकीचा संपूर्ण एफसीआर म्हणजे मरतुकीचे पिल्लं मेले, खाद्य खाऊन मेले, सगळा जी पेनल्टी आहे ती कंपनीने स्वतःवर न घेता ती परत शेतकऱ्यावरच टाकली आणि जो खाद्य पुरवला गेला होता त्याच्यामध्ये खरोखर आळ्या दिसून येतात फोटोमध्ये. बाकीच्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या झालेल्या नाही. सुपरवायझरला सांगून देखील पक्षी उचललेले नाही. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाला 100% तेवढं खरं आहे. पण कंपनीने चुकीच्या पद्धतीने त्यांना जो दिलेली ट्रीटमेंट आहे, त्यांना दिलेली वागणूक आहे चुकीच्या पद्धतीने. कारण शेतकरी हा प्रत्येक 2 महिन्याला एक बॅच काढतो. त्या 2 महिन्यामध्ये त्याचा तुसाचा खर्च आहे, लाईट बिल आहे, त्याच्या परिवाराचा पूर्ण आलेला खर्च आहे, त्याच्या बाकीच्या गोष्टी, बँकेचा लोन आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सावरून जवळजवळ 4 महिने कंपनीने त्यांना पाहिजे तसा त्यांना काही मोबदला दिलेला नाही. तर 4 महिन्यामध्ये त्यांना जो झालेला त्रास आहे किंवा ते लोनचे हप्ते सगळे आहेत, याने विचार करून कंपनीने त्यांचे कॉम्पेन्सेशन त्यांना लवकरात लवकर भेटून मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न 100% करणारच आहे आणि कंपनीने तो द्यावा. जर नसेल देत तर एक 2-3 दिवसामध्ये आपण रायगड मधले जे जे शेतकरी असे बाधित आहेत पावसाच्या विरोधात, त्यांना सगळ्यांना आपण ह्या ऑफिसला येऊन घेऊन त्यांचं सगळ्यांचे आपण मत आहे तो जाणून घेऊ. आणि मी एक पोल्ट्री योद्धा संघटनेचा एक पदाधिकारी असल्यामुळं मला माझ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागणार, तो मी राहणार आहे आणि त्यांना 100% न्याय मिळून देणार. नमस्कार, मी निलेश रवींद्र पाटील, कोयनाड कोलगर येथील फार्मर आहे आणि मी सप्टेंबरमध्ये पावसन कंपनीचे पक्षी भरले होते. म्हणजे आमच्या तिघांचे सोबत आले होते. तर त्यांचे पक्षी भरल्यानंतर एक 1300-1400 नंतर त्यांची मर सुरू झाली. मॉर्टिलिटी सुरू झाल्यानंतर कंपनीला सांगितलं की बाबा मर होत आहे, तुम्ही पक्षी उचला.
तर त्यांनी असं काही पक्षी पण उचलले नाही आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं. फीडमध्ये प्रॉब्लेम होता, फीडमध्ये आळ्या मिळत होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पक्षी जवळजवळ 45 दिवसापर्यंत नेले आणि तेव्हा नंतर लिफ्टिंग केली. तेव्हापर्यंत मर ही हाताबाहेर गेली होती आणि त्याच्यामध्ये आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे, की आम्हाला ते पैसे आमची मेहनत आहे ती आम्हाला मिळावी, हेच आमचं म्हणणं आहे. आमच्याकडे यांचे पक्षी आले 12-1300 ग्रामचे पक्षी झाल्यानंतर पॉटी चालू झाली. ते म्हणाले व्हायरल इन्फेक्शन आला. त्यांनी चिरफाड करून बघितली डॉक्टरांनी. तर म्हणाले आमचा कंपनीचा प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला पैसे मिळवून देऊ. पण एकही रुपया त्यांनी दिलेला नाही मला. ते त्यांच्या ती एक मागच्या बॅचचा पॅनल पैशाचा विषय होता. ते सरांशी बोललोय आपण, ते अध्यक्ष असतील तेही फोनवर बोलले आणि माझंही बोलणं झाले. इथे 2 दिवसात सरकारला होतं आपल्याला जे काही हे असेल ना, झालं त्यांच्या बरोबर. ते खाद्य यांना जे आपण पुरवत होतो, खाद्य एकदम उत्कृष्ट दर्जाचं आलेलं आहे, त्या संदर्भात आपण काय सांगतो? नाही, खाद्य निकृष्ट दर्जाचं नाही. आता आपण फोटो पाहिले त्याच्यात निकृष्ट दर्जाचं खाद्य दिसत नाही. ते कसं होतंय, एखादी बॅग खाली ठेवली, तिला थोडा वेळ तिन्ही फार्मवर सेम तर नाही आला ना. एक फार्मला चांगला आला, 2 फार्मला वाईट. म्हणजे काय बॅग आपण जी खाली ठेवतो तुसावर कधी कधी तिला खालून थोडंफार फंगल येते, असा विषय असतो. मॅनेजमेंट कोटा असतो जो तुम्ही येतच आहे मॅनेजमेंट तसं ते तुम्ही यांच्याकडून करता सगळं काय पैसे मॅनेजमेंटचे पैसे यांचा महिन्याचा 2 महिन्याचा पगार का आहे पगार विषय काय, कंपनी एक कॉस्टवर चालते. तुमचा ह्या कॉस्ट मध्ये बसला तर त्याच्यानंतर तुम्हाला पक्षी 5 रुपये असो, म्हणजे 5 रुपये 25 पैसे 6 रुपये 25 तर कॉस्ट आउट गेली तर तसं ते कट होऊन जातात पैसे. काही आता त्यांनी सांगितलं की 3-4 दिवस तुम्हाला जास्त गेले, त्यामुळे बरंच त्यांचं नुकसान झालं. त्या संदर्भात केव्हा केव्हा मार्केटिंगला गाड्या पण नाही लागत ना माल उचलण्यासाठी. असं नाही का आपण आज लिफ्टिंग लावली पूर्ण गेला, कधी कधी मार्केटिंगला होतं इकडे तिकडे. ही जबाबदारी कोणाची ही जबाबदारी शेतकऱ्यांची आहे तुमची आहे? तशी आहे जबाबदारी आपल्या, कधी कधी नाही लागत, कधी होत वारानुसार होते ना. ती जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात? कुठली जी आता तुम्ही बोलताय ते चालेल ना, मग ते बोलतो मी, ते विषय नाही. ठीक आहे, आता शैलेश पवारांचे तुमचं काय बोलणं झालं? तेच सरांचं बोल, सर 2 दिवसात सांगतात काही चेक करून ऑनलाईन सर्व. आपलं नाव काय? माझं नाव सागर बुधाजी भोईर, पावसन्स फार्म मुरबाड. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.